अहो 8-8 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली, 5-5, 6-6 किलोमीटरची ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम झाली होती. आणि मग अशा वेळी काय लोकांच्या शिव्या शाप खायचे का? आमची त्या कामाची जर कुठे शहानिशा जर व्हायची असेल, तर हा रेल्वे मार्ग व्हावा. नाहीतर आम्ही नर्व्हस बसून घरी बसू. अहो, जे लोक आम्हाला म्हणत होते, तुम्ही भाजपमध्ये कशाला राहता? या नाकात बोलणाऱ्या लोकांच्या काय नादी लागतात? तेच आता राज्य सत्तेवर आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे लोक बाजूला केलेले आणि त्यांचेच लोक भरणा केलेले. आज दुसरीकडे सत्ता आली की ते लगेच उड्या मारतील दुसरीकडे. त्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, अनेक लोकांसाठी ही नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि ती आपण देवेंद्र साहेब आपण ती मान्य कराल आणि तीच खरंच अजितदादांना मोठी श्रद्धांजली होईल. कारण अजितदादांच्या मनात होतं की हा रेल्वे मार्ग व्हावा. पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्ग आमच्या लोकांना जायचं यायचं म्हटलं तर सोय तर पाहिजे. पण सगळ्यात स्वस्त जाणारं येणारं प्रवास कशातला आहे तर रेल्वेचा आहे. तर या ठिकाणी राजगुरुनगर, नारायणगाव, चाकण, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर या भागातल्या गरीब दुबळे जे लोक शेतकरी आहेत यांच्यावर हा फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय आपण दूर करावा. देवेंद्रजी, नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा निघावा म्हणून गेले 40 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक अत्यंत तळमळीने त्या ठिकाणी काम करीत आलेलो आहोत. असं असताना अलीकडं अशी बातमी आली की नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग रद्द करून तो नाशिक नगर पुणतांबा असा काढलेला आहे. वास्तविक नाशिक आणि पुणे हे दोन्ही शहर महाराष्ट्रातली अग्रगण्य शहर आहेत आणि या अग्रगण्य शहराच्या मध्यावर्तीची जी गावं आहेत ती सगळी खेडी गावं आहेत. नारायणगाव सुद्धा खेडं आहे, राजगुरुनगर सुद्धा खेडं आहे, संगमनेर, सिन्नर, चाकण ह्या अशा प्रकारची आळाफाटा वगैरे घारगाव ही सगळी शेतकरी कुटुंबातल्या लोकांची गावं आहेत. आणि याच गावावर अन्याय का शासन मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी अंडरग्राऊंड रेल्वे करतंय, करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतोय आणि हा रेल्वे मार्ग निघायला काय अवघड आहे तसा वास्तविक. आता ते याचं काम दिलेलं आहे, काम सांगितलेलं आहे ती कसली ती दुर्बीणमध्ये येते म्हणून. अहो, अशा 28-30 ठिकाणी जगात कामं झालेली अशा दुर्बिणीजवळून हे रेल्वे मार्ग गेलेला आहे. तिथं नाही प्रॉब्लेम होत आणि इथंच प्रॉब्लेम का होतो? मला तर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायची इच्छा आहे की गेले 40 वर्ष आम्ही काम करतोय. आम्ही अटलजींना मानत आलेलो आहोत, आम्ही अडवाणींना मानत आलेलो आहे, सूर्यभान पाटील वाढणे, नंतर नासं फरांदे, नितीनजी गडकरी, देवेंद्र फडणवीस, मुंडे साहेब ही सगळ्या मंडळींना आम्ही मानणारी माणसं आहोत आणि आमचं आराध्य दैवत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी अशासारखी माणसं आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवून या पक्षाची कामं आत्तापर्यंत करत आलेलो आहे. पक्षाने आम्हाला जरी काही नाही दिलं तरी चालू शकेल, परंतु हा जो मार्ग आहे नाशिक पुणे मार्ग हा झाला पाहिजे. हा मार्ग जर झाला तर ही दोन्ही शहरं 1.5 तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येईल. परवा दिवशी मी पुण्याहून संगमनेरला येत असताना अहो 8-8 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेली, 5-5, 6-6 किलोमीटरची ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम झाली होती. आणि मग अशा वेळी काय लोकांच्या शिव्या शाप खायचे का? मला तर असं वाटतं की ते अजित पवार दुर्दैवाने गेलेत. अजित पवारांच्या मनात होतं, अजितदादांच्या मनात होतं की नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून, परंतु दुर्दैवाने ते गेलेत. आता आमचं असं झालंय की आमची जे काय आराध्य दैवत होते अटल बिहारी वाजपेयी झाले असेल, नासं फरांदे झाले असेल, अडवाणी साहेब असतील किंवा मुंडे साहेब असतील, आता ते तर आता कुठे नाहीतच अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अशा वेळी कुणाकडं आम्ही एक देवेंद्र फडणवीस साहेब ही आम्हाला फार मोठी आशा होती की देवेंद्र फडणवीस यामध्ये इंटरेस्ट घेतील, कारण त्यांचं पुण्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच नाशिकवर प्रेम आहे
परंतु मधल्या गावावरून का प्रेम नाही अशी आमच्या मनामध्ये शंका येते. मधली गावामध्ये यामध्ये शेतकरी आहेत, कामगार आहेत, अनेक अडले नडलेले शेतकरी. अहो, संगमनेरहून पुण्याला जायचं, रोज IT क्षेत्रासाठी मुली जातात त्या ठिकाणी, नाशिकहून पुण्याला जातात, परंतु त्यांना इतका प्रॉब्लेम होतो. 10 15 तास ट्रॅफिक जाम होते. 15 किलोमीटरची ट्रॅफिकची फार अडली जाते त्या ठिकाणी. आणि मग अशा वेळी फार प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि तो प्रॉब्लेम जर सॉल्व्ह जर करायचा असेल, त्यामध्ये मार्ग जर काढायचा असेल, तर नाशिक आणि पुणे हा रेल्वे मार्ग हा झालाच पाहिजे. आणि दुर्दैव एवढं मोठं आहे त्या ठिकाणी, करोडो रुपये खर्च केलेले आहे त्यासाठी. म्हणजे प्लॅन पण झाला, लोकांना शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशनही मिळालेलं आहे. आणि एवढं असताना हा करोडो रुपयाचा चुराडा करून हा मध्येच मार्ग कुठला काढलेला आहे? हा नगर पुणे, वास्तविक नगर पुणेचे मार्गच, नगर पुणे आणि पुणतांबा मध्येच मार्ग कुठला काढलेला आहे? वास्तविक या ठिकाणी नगर नाशिक, आपलं नगर झालं, नगरहून पुण्याहून मुंबईला, नाशिकहून मुंबईला जायला पुष्कळ गाड्या आहेत, अनेक ठिकाणी रेल्वे आहेत, अनेक मार्ग आहेत. परंतु हा एकमेव जर मार्ग जर झाला तर ही जी काय ट्रॅफिक आहे, 15 तास 16 तास राहणारी गाड्या उभ्या, ही ट्रॅफिक, त्यामुळे त्याला कुठेतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. ते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना तसं निवेदन पण दिलेलं आहे. परंतु आता त्या निवेदनाचा कितपत उपयोग होतोय? पूर्वीसारखी आमची मंडळी आमच्या निवेदनाला फार मान होता. मी ज्यावेळी तालुका अध्यक्ष होतो, मी त्यावेळी मला शासनाने रोजगार हमीचा सल्लागार सुद्धा म्हणून नेमलं होतं. साधं एक पत्र दिलं तर आमचं पटकन काम व्हायचं. आता कामच होत नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तर तेव्हा फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती की तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि नाशिक आणि पुणे ही दोन्हीही शहरं ही आपली आवडीची शहरे आहेत. आणि मधली जी मंडळी आहेत, नारायणगाव झालं, चाकणजंग झालंय, नंतर संगमनेर, सिन्नर, राजगुरुनगर, ही जी काही गावं आहेत, या गावामध्ये असणारे आमचे अनेक भारतीय जनता पक्षाची जी मंडळी आहेत, त्यांची ही जी काही मागणी आहे की हा रेल्वे मार्ग व्हावा, तर तो त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावे. आम्ही खरं म्हणजे अनेक वर्षे 40 वर्ष काम केले, गावोगावी कमळ नेलेलं आहे. गावोगावी लोकांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, जनसंघापासून तर भारतीय जनता पक्षाचं आम्ही काम करीत आलेलो आहे. परंतु त्याची कुठं जरी आमची त्या कामाची जर कुठे शहानिशा जर व्हायची असेल तर हा रेल्वे मार्ग व्हावा. नाही तर आम्ही नर्वस बसून घरी बसू. आम्हाला कुठल्याही प्रकारचं, आता आमचे पण, आता आम्ही वयोमानानुसार वृद्ध झालेलो आहोत आणि निदान आमच्या मुलाबाळांसाठी तरी निदान ही, किंवा या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, अनेक लोकांसाठी ही नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ती आपण देवेंद्र साहेब, आपण ती मान्य कराल. आणि तीच खरं अजितदादांना मोठी श्रद्धांजली होईल. कारण अजितदादांच्या मनात होतं की हा रेल्वे मार्ग व्हावा. अजितदादांच्या मनात होतं, सुरेश कलमाडींच्याही सुद्धा मनात होतं. सुरेश कलमाडींनी सुद्धा प्रामाणिकपणे काम केलं, पण ते बिचारे स्वर्गवासी झाले आणि अजितदादाही सुद्धा गेलेत. आता आपण हा जो प्रश्न आहे, लोंबकळत पडलेला जो प्रश्न आहे, हा आपण प्रश्न मार्गी लावा ही आपणास नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, खरं तर गेल्या 40 वर्षापासून आपण भाजप पक्षाची पताका संगमनेर तालुक्यात फडकवून ठेवली. पण आज कुठेतरी तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच न्याय मागावा लागतोय, मागणी करावी लागते. काय वाटतं, आताची भाजप वेगळी आहे, पूर्वीची भाजप वेगळी आहे, तुमच्या मागणीला न्याय मिळेल का? अहो, जे लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही भाजपमध्ये कशाला राहता, या नाकात बोलणाऱ्या लोकांच्या काय नादी लागतात, तेच आता राज्य सत्तेवर आहेत. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे लोक बाजूला केलेले आहेत आणि त्यांचेच लोक भरणा केलेले. आज दुसरीकडे सत्ता आली की ते लगेच उड्या मारतील दुसरीकडं, अशी परिस्थिती. कुठेतरी प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होतोय. हो, निश्चितच अन्याय होतो या ठिकाणी. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर निश्चितच अन्याय झालेला आहे. कारण पहिली मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची होती, या 506 तालुक्यातल्या लोकांची मागणी होती की हा नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा म्हणून. तर या ठिकाणी राजगुरुनगर, नारायणगाव, चाकण, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर या भागातल्या गरीब दुबळे जे लोक शेतकरी आहेत, यांच्यावर हा फार मोठा अन्याय आहे. आणि हा अन्याय आपण दूर करावा. देवेंद्रजी आपल्याला देवाभाऊ म्हणतात सगळे.
तर आम्ही देवाभाऊकडं आता ही मागणी करतोय. नाहीतर आम्ही आमच्या घरी बसू, आम्हाला कुठल्या पक्षातही जाण्याचा इंटरेस्ट नाही, काही नाही. आम्ही जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचं काम करीत आलेलो आहे. आमचं आराध्य दैवत जे होते अटल बिहारी वाजपेयी, तेही सुद्धा वर गेलेले आहेत. अडवाणी सुद्धा थकलेले आहेत. आपले आमचे सूर्यभान पाटील वाढणे तेही सुद्धा गेलेले आहेत. नासं फरांदे गेलेले आहेत. जी काम करणारी माणसं ती सगळी गेलेली आहेत. त्यामुळं आता दुर्दैवाने आम्ही आता तुमचाच एक आमचा आशेचा किरण आहे. तुम्ही एक काम कराल असं वाटतंय. या अजितदादा पवार करणार होते ते काम तुम्ही पूर्ण करावं. तीच मोठी अजितदादा पवारांना मोठी श्रद्धांजली होईल. तीच मोठी सुरेश कलमाडींना सुद्धा श्रद्धांजली होईल असं आम्हाला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.